नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपल्या सरकारी कट्टा मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेची KYC कशी करायची ते सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, सुरू करूया. तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या कॅम्प्युटरमधून, लॅपटॉपमधून किंवा मोबाईलमधून ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, इथे हे बॉक्स ब्लिंक होताना तुम्हाला दिसेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. इथे आल्यानंतर तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक, ज्या लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात किंवा ज्या बहिणीला मिळायचे पैसे बंद झाले आहेत, अशा पात्र लाभार्थी महिलेने येथे त्यांचा आधार क्रमांक टाकावा. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली जसा कॅप्चा दिसतोय तो आहे तसा काहीही बदल न करता टाकायचा आहे. त्यानंतर खाली दिलेला मजकूर वाचून मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. येथे हे लक्षात ठेवायचं आहे की शक्यतो पहाटेच्या वेळी KYC करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून कोणतीही एरर येणार नाही व तुमची KYC लवकर व पटकन पूर्ण होईल. मी सहमत आहे येथे क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार क्रमांकाशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. आता काही वेळी OTPचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही शक्यतो रात्री किंवा पहाटेच करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून OTP लवकर येईल व तुमची KYC पूर्ण होईल. आता इथे मोबाईलवरती आलेला OTP टाकून घ्यायचा आहे. लाडक्या बहिणीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरतीच OTP येणार आहे, हे लक्षात ठेवा व तो आलेला OTP येथे टाकून घ्या. OTP टाकून सबमिट करून घ्यायचा आहे. सबमिट झाल्यानंतर इथे दुसरा ऑप्शन येईल, वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक. तरी येथे काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये शंका येऊ शकते की ज्यांचे वडील व पती हे दोन्ही आहेत नाहीत, अशा महिलांसाठी काय? तर अशा महिलांसाठी अजून तरी कोणताही ऑप्शन दिलेला नाही. याविषयी शासनाकडून कोणताही ऑप्शन जर दिला तर तो लगेच सांगितला जाईल व त्याच्यावरती व्हिडिओ बनवला जाईल. सध्या तरी असा कोणताही ऑप्शन दिलेला नाही. तर येथे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आता या दोघांपैकी कोणाचा टाकावा? तर तुमच्या आधार कार्डवरती ज्या वडिलांचं नाव असेल तर वडिलांचा आधार नंबर टाकावा. जर पतीचं नाव असेल तर पतीचा आधार क्रमांक टाकावा. आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा आहे असा टाका व खाली मी सहमत आहे इथे क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करा. तर त्या आधार नंबरशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती OTP गेलेला आहे, तो OTP इथे टाकून सबमिट करायचं आहे. आता इथे सर्व्हरवरती लोड नसल्यामुळे हे फास्ट होत आहे. तुमच्या विषयात वेळ लागू शकतो. OTP सबमिट केल्यानंतर एक पेज उघडलं जाईल, जेथे वडिलांचं किंवा पतीचं नाव ऑटोमॅटिक दाखवलं जाईल, जे फॉर्म भरताना तुम्ही टाकलं होतं. त्यानंतर पुढे जात प्रवर्ग असा ऑप्शन दिलेला आहे. आता या ऑप्शनमध्ये मराठीतून दिलेला आहे, तर मी तुम्हाला इंग्लिशमधून सांगतो. तुमचा जो काही जात प्रवर्ग असेल, कास्ट असेल, ते तुम्ही निवडायचे आहे. तर जात प्रवर्ग समजून घ्या. सर्वात प्रथम SC आहे, त्यानंतर ST आहे, त्यानंतर OBC आहे, त्यानंतर VJA आहे, त्याच्या खाली NTB आहे, नंतर NTC आहे, नंतर NTD आहे, त्यानंतर विशेष मागास म्हणजे SBC आहे व सर्वात शेवटी सर्वसामान्य म्हणजे जनरल किंवा ओपन आहे. तर तुमची जे काही जात प्रवर्ग आहे, कॅटेगरी आहे, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. आता इथे खाली 2 ऑप्शन दिलेले आहेत. या ऑप्शनमध्ये बऱ्यापैकी लोक कन्फ्यूज होतात. मी देखील पहिल्यांदा झालो होतो, परंतु नीट समजून घ्यायचं आहे. हे प्रश्न नकारार्थी आहेत. या ऑप्शनमध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. निवृत्तीवेतन घेत नाहीत, तर होय, बरोबर आहे तुमचं. आम्ही कोणतेही निवृत्तीवेतन घेत नाही, त्यामुळे इथे होय, बरोबर आहे हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. हे डिक्लेरेशनात लक्षात ठेवा. हे GRमधील डिक्लेरेशन्स आहेत आणि डिक्लेरेशन्स हे नेहमी होयच असतात, त्यामुळे हा देखील ऑप्शन होय निवडायचा आहे.
होय, आम्हाला मान्य आहे. यापैकी तुम्ही नाही जर निवडलं तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे दोन्ही ऑप्शन काळजीपूर्वक होय असे निवडायचे आहेत. त्यानंतरनं खाली उपरोक्त अनुक्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील व सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सबमिट करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक सक्सेस असा मेसेज येईल की ज्यामध्ये तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज येईल. याचा अर्थ तुमची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची KYC यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर तुमची KYC आता पूर्ण झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून, कॅम्प्युटरमधून किंवा शेजारील महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमची KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. या योजनेमध्ये किंवा प्रोसेसमध्ये जर काही बदल आला तर त्यावरतीही व्हिडिओ बनवला जाईल. आता भरपूर जण म्हणतील KYC झाली आहे की नाही ते कसं पाहायचं, तर चला सांगतो. तर त्याच वेबसाईटवरती जाऊन आधार क्रमांक टाकायचा आहे व कॅप्चा जसा आहे तसा टाकायचा आहे आणि खाली मी सहमत आहे वरती क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक वॉर्निंग येईल की ज्या वॉर्निंगमध्ये लिहिलेलं असेल या आधार क्रमांकाची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. याचाच अर्थ तुमची लाडक्या बहिणीची KYC प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याचं कारण नाही. तर हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व आपल्या सर्व लाडक्या बहिणींना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.